नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 28 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री आणि मध्यरात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, वर्धा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये बी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह। तसे अकोला जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये बी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, हिंगोली जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला।